हॅलो गाईज, आज होता राघवच्या पप्पाचा बड्डे आणि चतुर्थीही होती, तर त्यामुळे आम्हाला जायचं होतं पोहेगावच्या गणपतीला. आम्ही दरवर्षी 101 मोदक मंगळी चतुर्थीला नेत असतो, पण यावेळेस याच चतुर्थीला गेलो तर गर्दी नसल्यामुळे आमचे मंदिरात दर्शन एकदम मस्त झाले आणि गुरुजींनी गणपतीला मोदक दिले. त्यानंतर आम्ही गणपतीला दुर्वा व्हायला, हळदी कुंकू व्हायला पूजा केली आणि मंदिरातनं बाहेर आलो. खूपच मस्त वातावरण होतं त्या दिवशी आणि मस्त आम्ही एन्जॉय केला. खूप दर्शन झाल्यानंतर 5-10 मिनटं सगळे बसले होते, कारण बाहेर पाऊस पण चालू होता आणि तोपर्यंत आधुनी आणि मी प्रसाद वाटला. मंदिराबाहेर योगा क्लासेसवाले लोक बसले होते, तोपर्यंत आमच्या वहिनी त्यांच्याशी चर्चा केल्या. त्यांनी त्यांचं वजन वगैरे चेक केलं, त्यांना सांगत होते कसं आहे काय आहे. ऑनलाईन क्लासेस होते त्यांचे आणि आमच्या वहिनींनी ते रिजेक्ट केलं. त्यांना अगोदरपासूनच हे सगळे क्लासेस वगैरे माहीत होते. त्यानंतर आम्ही आजी आणि काकी भूमी आणि राघवला घेऊन बसेल होत्या, त्यांच्यापाशी आलो, त्यांना प्रसाद दिला. आम्ही प्रसाद वाटत होतो त्यावेळेस आमच्या मागे एक डॉग पण हिंडत होता, त्याला पण आम्ही प्रसाद दिला. त्यानंतर मम्मी ते इथे बसले होते, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत 1-2 फोटो काढले आणि आम्ही मंदिराकडे फोटो काढले. त्यानंतर पाऊस पण चालू झाला आणि मग आम्ही तिथून निघालो. आमच्या राघवला पण गाडी चालवायची होती, मग काय तर त्याच्या पप्पाने त्याला गाडी चालवायला घेतला आणि मस्त त्यांनी पण एन्जॉय केलं ड्रायव्हिंग. आणि मग आम्ही घरी पोचलो तर एका जणीने मंदिरात भूमीची कन्यापूजन केलं होतं, तर त्यासाठी आलेलं सामान मेहंदीचं कोण आणि नेलपेंट फ्रीजमध्ये ठेवली होती. तर दादा बघत होता काय काय आलं आणि भूमी दिदी पण बाबाला दाखवत होती की हे बघा माझं कन्यापूजन केलं आणि मला त्यात एक रुमाल पण भेटला. त्यानंतर आम्ही चहा ठेवला, चहा घेतला सर्वांनी आणि पप्पा आणि दादा मळ्यात गेले. तोपर्यंत यांनी एक झोप काढली आणि आम्हाला दळण पण करायचं होतं. तोपर्यंत आम्ही दळण पण करून घेत आणि आम्हाला भूमी दिदी दळण करू लागत होती मस्त खडे खात. आणि मम्मीला दुकानावर जायचं होतं, तर मम्मी चालल्या होत्या दुकानावर आणि भूमी त्यांच्या मागे लागली की मला पण येऊन दे आजी. आजी गेली तरी भूमी आजीला आवाज देत होती, अगं ये आजी मला येऊन दे का दुकानावर, आणि रडत बसली. मग तिथे आमचं दळण करून झालं आणि लगेच राघव दादा उठला. तो खेळत होता, तोपर्यंत मी माझे सगळं कामे आवरून घेतले आणि त्यानंतर देवपूजा केली. त्याला दादाकडे जायचं होतं आणि ते बरोबर त्यांच्या बेडरूममध्ये चालला होता. दादाचा अभ्यास चालू होता, तो व्हिडिओ बघून लगेच लपून घेतो, तो व्हिडिओत येतच नाही जास्त. त्यानंतर आम्ही राघवला खाऊ घातला आणि आम्हाला जायचं होतं हॉटेलला जेवायला यांच्या बड्डे निमित्त, तर आम्ही चाललो हॉटेलला. हॉटेलला गेल्यानंतर राघवने खूपच जास्त चिडचिड केली, त्याने जीव पण नाही दिलं. त्यानंतर मग मी त्याला पटापट जेवण केलं आणि त्याला बाहेर घेऊन गार्डनला घेऊन आले. दादा मस्त खेळत होता, तोपर्यंत तो पण बघत होता दादा कसा खेळतो. आम्ही बाहेर आल्यानंतर बाकी सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर ते पण सगळे बाहेर आले, मस्त सगळे खेळत बघत होते. भूमी पण मस्त एन्जॉय करत होती, तिला पण खेळायला खूप आवडतं. भूमी खेळत होती तर राघवला पण त्यावर बसून पाहिलं, पण राघव अजिबातच त्यावर बसत नव्हता, तो डायरेक्ट त्यावर उभाच राहत होता. त्याला त्याची खूपच जास्त भीती वाटत होती. त्यानंतर मग मी त्याला झोक्यावर बसवलं आणि आम्ही दोघं पण झोका घेत होतो मस्त. खेळून झाल्यानंतर